कुठले कुठले सब्जेक्ट आज स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 5 ते 7 कोटीची कामं होती. त्या कामांना आज मंजुरी देण्यात आलेली आहे. यामध्ये एक स्थगित विषय होता प्रयोगशाळेचा, तो या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. काही खंडोनी अंतर्गत आयुर्वेदमधले विषय होते ते मंजूर करण्यात आलेले आहेत. अशा विविध नागरिक कामांना आज मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळं आज बैठकीमध्ये 5-6 विषय असल्यामुळं ही बैठक या ठिकाणी आज पार पडलेली आहे. पावसाळ्यामध्ये झालेल्या काही गैरसोयीबद्दल काही महत्त्वाचे विषय वेळेला घेण्यात आले, जेणेकरून पुढच्या वेळेला पावसाळ्यामध्ये नागरिकांना काय बोलाल आपण? पावसाळ्यापूर्वीच्या कामासंदर्भात काही निर्णय घेण्यात आले का? आपल्याला माहित आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थाने जून पूर्ण महिना गेला, पाऊस त्या ठिकाणी काय पावसा पडला नाही. परंतु जुलै महिन्यामध्ये 1 ते 5 तारखेपर्यंत पाऊस पडलेला आहे आणि अनेक ठिकाणी काही जे नागरिक कामं चालू होती, म्हणजे दिघा ते शिबिरीपर्यंत ते कामं जी कामं चालू होती ती कामं बऱ्यापैकी या ठिकाणी झालेली आहेत आणि जी कामं पावसाळ्यानंतर करावायची आहेत ती कामं थांबलेली आहेत. खंडोनी अंतर्गत जे काम आहे शासनाचा GR आहे, तर महासभेने ते हमी पत्र घेऊन अशा पद्धतीने ठराव केला असताना प्रशासनाकडून त्या पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही, त्याबद्दल सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबद्दल एक लक्षात घ्या की या नवी मुंबईमध्ये हे शहर ज्या वेळेला सिडकोने बसवलं, त्यामध्ये LIG, HIG, MIG अशा पद्धतीची पूर्ण दिघा ते शिबिरीपर्यंत सिडकोने वसाहत निर्माण केलेली आहे आणि काही या मध्यंतरी मधल्या कालावधीमध्ये शासनाने याच्यावरती थोडी बंदी आणलेली होती की बाबा खंडोनी अंतर्गत महापालिकेने कामं करू नये. परंतु ज्या वेळेला शासनाने सुद्धा ह्या कामासंदर्भामध्ये एक थोडंसं काम करण्यासंदर्भामध्ये जे आपल्याला या ठिकाणी संमती दर्शवली, त्यामुळे आपण महापालिकेने या गेल्याच महासभेमध्ये कुठल्याही प्रकारे खंडोनी अंतर्गत करत असताना LIG, MIG या खंडोनी अंतर्गत जेणेकरून अल्प उत्पन्न गटातील असणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून सुद्धा त्यांना सहकार्य व्हावं म्हणून हमीपत्र जे घेण्याचा जो या ठिकाणी शासनानं जो हट्ट धरलेला होता, परंतु तो हट्ट आपण महापालिकेने एक नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांना एक अतिशय दिलासा देण्यासाठी महापालिकेने तो एक हमीपत्र देण्याचा निर्णय या ठिकाणी थांबवलेला होता आणि काही ठिकाणी प्रस्ताव तयार नसतील तर आज उपायुक्तांनी आदेशित केलेलं आहे की नवी मुंबईतल्या LIG, MIG शहरामध्ये या खंडोनी अंतर्गत राहणाऱ्या लोकांकरता लवकरात लवकर त्यांची देखील कामं यावी आणि त्या लोकांना दिलासा मिळावा. गेल्या काही स्थायी समितीमध्ये आपण गटार साफ करत असतो किंवा नाले सफाई अनेक टेंडर काढलेले आहेत. मात्र पावसाळ्यामध्ये इतकं पाणी भरलेलं होतं की पोलखोल झाली पालिकेची. कुठेतरी पालिकेचा पैसा म्हणजे वेस्ट करण्याचा प्रयत्न आहे. हे बघा, आपण पाहताय की नवी मुंबई शहरामध्ये प्रत्येक याच्या अगोदर प्रशासन काम करत होतं, परंतु ही ज्या वेळेला नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर सर्व सदस्य ज्या वेळेला निवडून आलेले आहेत, या सदस्यांना किंवा आपल्या सर्व नागरिकांना आपल्या या नवी मुंबई शहरामध्ये कुठल्याही प्रकारे मग पावसाचा त्रास असो किंवा अन्य कुठल्याही ज्या सुविधापासून त्यांना कोणताही त्रास होऊ नये. आपण गटार सफाईच्या बाबतीमध्ये आपण सर्व नागरिकांनी सतर्क राहून या ठिकाणी नाले स्वच्छ करण्याचा मनोदय सुरुवातीपासूनच सदस्यांची मागणी होते आणि केलेली आहे. काही ठिकाणी आपल्याला असं आढळलं असेल तर ते देखील लवकरात तात्काळ आपण त्या ठिकाणी कारवाई करून कुठल्याही नागरिकाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे. सर, मगाशी जो हमी